मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला। या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली। मुंबईत गणेशोत्सव सुरू असताना माणसांचा लोंढा आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तसंच मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर सुद्धा या आंदोलनाचा दबाव पडू शकतो असा दावा सदावर्ते यांनी केला। त्यामुळे थोड्याच वेळात ते जरांगेंच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये आता तक्रार दाखल करणार आहेत। जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला सदावर्ते यांनी विरोध केलेला आहे। जरांगेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सदावर्ते यांनी केली। तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आता दाखल झालेले आहेत। मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर या सगळ्या आंदोलनाचा दबाव पडू शकतो असा दावा सदावर्ते यांनी केला। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, खरं तर 29 ऑगस्ट पासून आता मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात, मात्र या सगळ्याला गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केला। ते सध्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। नक्कीच एकूणच गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते मुंबईतल्या आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये ही मागणी घेऊन ते या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत। आता पोलीस त्यांच्या या सगळ्या मागणीनंतर काय भूमिका घेतात हे पाहावं आहे, कारण 29 तारखेपासून मुंबईतल्या आझाद मैदानात जरांगे पाटलांनी या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। त्या धर्तीवर गुणरत्न सदावर्ते यांनी घेतलेली ही भूमिका जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातली जी सुनावणी सुरू आहे त्याचाही अंतिम निर्णय येणं बाकी आहे। त्यामुळे या सर्वाचा परिणाम जो आहे तो या संपूर्ण केसवर होऊ शकतो असाही जरांगेंचा दावा आहे। त्यामुळे आजच्या या भेटीनंतर त्यांच्या मागणीनंतर मुंबई पोलीस जे आहेत ते काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल। नक्कीच गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर जरांगेंच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते आता दाखल झालेले आहेत। जरांगेंवर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे। आंदोलनाला परवानगी न देण्याची मागणी आहे। आंदोलनामुळे हायकोर्टावरच्या प्रलंबित केसेसवर दबाव येण्याचा दावा त्यांनी केला। मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी देऊ नका अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे आणि तक्रार दाखल करण्यासाठी आता ते पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। सध्या अनेक केसेस आहेत, त्या सगळ्या प्रलंबित केसेसवर या आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला।